जसं आपण जिल्ह्याचं नाव बदललं, आपण शहराचं नाव बदललं, तसंच आज रेल्वे स्थानकाचं नाव देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने त्या ठिकाणी केलेलं आहे। श्रीगोंद्यामध्ये जाऊन विकास आघाडी, शहरामध्ये जाऊन विकास आघाडी यांची इतकी दयनीय अवस्था झालेली की हे यांचं पक्षाचं चिन्ह घ्यायला सुद्धा घाबरतायत। मी आज वर्षानंतर परत आल्यावर लोक जेव्हा मला भेटतात आणि लोकांचं सातत्याने एकच वाक्य असतं की आमची फार मोठी चूक झाली, याच्या इतका आनंद मला कुठलाच होत नाही। विश्वास बसणाऱ्या अविश्वसनीय निकाल याच अहिल्यानगर लोकसभेची जनता ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या आशीर्वादाने, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा असतील, या सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केला आणि महायुती सरकारचं यश हे आज आपल्याला पाहायला मिळतंय की जसं आपण जिल्ह्याचं नाव बदललं, आपण शहराचं नाव बदललं, तसंच आज रेल्वे स्थानकाचं नाव देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या नावाला शोभेल असंच नूतनीकरण केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आपण करत आहोत। दुसरं असं की नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक विकास आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आज स्थानिक विकास आघाडी निर्माण करणारे श्रीगोंद्यामध्ये जाऊन विकास आघाडी, शहरामध्ये जाऊन विकास आघाडी यांची इतकी दयनीय अवस्था झालेली की हे यांचं पक्षाचं चिन्ह घ्यायला सुद्धा घाबरतायत। ही परिस्थिती आम्ही यांची करून ठेवली आहे। तरी सुद्धा आघाडी निर्माण करून कुठलं जरी चिन्ह घेतलं तरी निकाल बदलत नाही। अहिल्यानगरच्या जनतेने मागचे 1 वर्ष जे सहन केलं, जनतेला देखील कळालंय की आता काही उपयोग नाही, महायुती बरोबर राहिल्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र स्पष्ट दिसेल। अनेक जण असं विशिष्ट समाजातील नागरिक असतील किंवा अनेक समाजातील नागरिक आरोप करतायत की अपेक्षा बंद केली, खासदार असतील, महाविकास आघाडी असतील, एक प्रकारची नाराजी पोचली। मी तुम्हाला म्हटलो, मला आनंद याच गोष्टीचा आहे, जेव्हा लोक मतदान टाकून एखाद्या निवडून दिलेल्या खासदाराच्या कार्यपद्धतीनंतर मी आज वर्षानंतर परत आल्यावर लोक जेव्हा मला भेटतात आणि लोकांचं सातत्याने एकच वाक्य असतं की आमची फार मोठी चूक झाली, याच्या इतका आनंद मला कुठलाच होत नाही। आणि तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो की येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा कधी परमेश्वराच्या आशीर्वादाने निवडणूक लागेल तर समोर हाच उमेदवार असावा आणि निकालामध्ये तुम्हाला मी अतिशयोक्ती सांगणार नाही। निकाल लागल्यावर तुम्ही परत विश्वास बसणाऱ्या अविश्वसनीय निकाल याच अहिल्यानगर लोकसभेची जनता ती